मला डॉक्टर सुद्धा म्हणाले की तुम्ही कशी आणि किती मदत केली. मी मी खरंच ऋणी आहे तुमचा. खानविलकर, माझ्या वयाचा माणूस थकतो ना तेव्हा तो मुलांच्या खांद्याचा आधार घेतो. उद्या माझ्या खांद्यावर त्याला घ्यायची वेळ असते तर मी मी खरंच संपलो असतो. तुम्ही होतात म्हणून खरंच खरंच साहेब, मी मी तुम्हाला ओळखायला उशीर केला. असं नसतं हो. कधीच न घडण्यापेक्षा एखादी गोष्ट जर उशिरा घडली तर चांगलंच नाही का? मी सुद्धा उशिरा का होईना, पण माझ्या विचारांची दिशा बदलली, पद्धत बदलली. पूर्वी मी खूप आनंदी असायचो, पण मला समाधान नाही मिळायचं. कारण माझा आनंद काहीतरी मिळवण्यात अडकलेला असायचा. एक मिळाल की दुसरं, दुसरं मिळाल की तिसरं. सतत काहीतरी मिळवण्याची हाव, असमाधानाची एंडलेस प्रोसेस. पण आता तसं नाही. आता मला समाधान सुद्धा मिळतं, कारण ते मी काहीतरी देण्यातून मिळवलंय. साहेब, मला सुद्धा आता खूप बरं वाटतंय. पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल ना की मी घरी आणि ऑफिसमध्ये न सांगता कुठे गेलो होतो. हो, वाटून गेलं मी. पण मी तुम्हाला नाही विचारणार आहे कारण हा तुमचा खाजगी मामला आहे. आणि योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हे माझ्यापेक्षा तुम्हीच चांगले जाणता. सो टेक केअर. मी तुमची सुट्टी मंजूर केली आणि मुलाला डिस्चार्ज मिळाला की मगच जॉईन व्हा. ठीक आहे? थँक्यू व्हेरी मच. येतो.